तर हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज तारीख आहे 30 मार्च 2025 आणि आता वाजले 9:58। तर आपण डेली मॉर्निंगला ऑनलाईन जातो आणि डेचं काम करतो। तर आज मी असंच वेगळं ट्राय केलं आहे की आज आपण नाईट शिफ्ट पण करणार आहे आणि डे शिफ्ट पण करणार आहे। जसं आपण पहिल्यांदा 24 आवर चॅलेंज घेतलेला त्यानुसारच आहे, फक्त मी नाईटला रात्री 10 ते सकाळी 10 पर्यंत बघायचं आपल्याला किती अर्निंग होती आहे। आणि पुढचा मॉर्निंग डे पण आपण पूर्णच करणार आहे। पूर्ण त्या 24 तासाची पण अर्निंग मी तुम्हाला सांगणार आणि नाईट ड्युटीची पण अर्निंग तुम्हाला मी आज सांगेल की म्हणजे नाईटला आपल्याला परवडतं का डेला। नाईटला असं बघायला गेलं तर आपल्याला ट्रॅफिक वगैरे लागत नाही जास्त करून। तर बघूयात आजचं आपला हा सेकंड डे 24 आवर चॅलेंज कंप्लीट होतोय की नाही। आणि आपण आराम कमी आणि ड्युटी जास्त करायचं ट्राय करूया। लास्टच्या 24 आवर चॅलेंजमध्ये आपण 2-3 तास ब्रेक घेतलेला नाही, प्रॉपर 24 आवर्स काम केलं नाही आपण। तर या टायमिंगला आपण प्रॉपर 20 आवर्स काम करायचं ट्राय करूया। बघूयात आपली टोटल अर्निंग किती होती आहे मग। तर आता वाजले 10, आपण ऑनलाईन जातो। रॅपिडोला आपण पहिला ऑनलाईन जाऊया आणि बघूयात किती आपल्याला ट्रिपा लागतात। ट्रिप तर चालू झाल्यात, आता आपण रॅपिडो ऑनलाईन गेलो पहिलं, कारण रॅपिडो रेट चांगले असतात। पण हे 150-120 रुपयाच्या राईड लागतात। हे मोठी राईड बघूया कुठली लागते आणि बघूयात पहिली राईड आपल्याला कुठनं लागते। तर मित्रांनो, 24 आवर्स ऑन ड्युटी चॅलेंजची पहिली सुरुवात आपली रॅपिडोने केली आहे। रॅपिडोला आपल्याला वाकड फिनिश मॉलपासून पाषाणला ड्रॉप करायची ट्रिप आलेली, त्याचे आपल्याला 168 रुपये भेटलेत। 13 का 14 मिनटं लागले आपल्याला ड्रॉप करायला हायवेवरनं आणि आपल्या पर किलोमीटर 19 रुपयांनी का रेट भेटला आहे। ठीक आहे, चांगलं आहे। तर बघूया आता तिथं पाषाण साईडनं राईड लागते की नाही। आता आपण मेन रोडला जाऊया, तिथनं आपल्याला लागेल। आणि जर जास्तच वेळ लागला रॅपिडोला राईड येण्यासाठी तर आपण उबरला ऑनलाईन जाऊया। बघा आता पुढची राईड आपल्याला कुठनं लागते। तर आपण लास्ट ट्रिप पाषाणला ड्रॉप केल्यानंतर आपल्याला मेन हायवेवरनं नांदेड सिटीची ट्रिप लागली पुढची उबरकडनं। 21 किलोमीटरचे आपल्याला 260 रुपये काहीतरी भेटलेत। तर आता आपण इथनं बघूया, पुढची ट्रिप पण आपल्याला आली आहे उबरची। तर आपण पिकअप करायला चाललो आहे आणि FSला कुठेतरी कॅम्पमध्ये ड्रॉप करायचं आहे। तर 100 कितीतरी होते प्रॉपर बघितले ना आपण। तर कस्टमरला ड्रॉप केलं, बघूया आपल्याला किती किलोमीटरचे किती भेटतात ते। तर शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे इथं कॅम्पमध्ये फॅशन स्ट्रीटला। त्याचे आपल्याला 180 काहीतरी भेटले, प्रॉपर अमाऊंट बघितली नाही मी, तर ही स्क्रीनवर मी शेअर केली आहे, तुम्ही बघू शकता। आता इथनं आपल्याला 4 मिनिटाच्या अंतरावर चिंचवडची ट्रिप लागली आहे, 240 काहीतरी दाखवलेले। तर आता कस्टमरला चाललं आपण पिकअप करूया, ड्रॉप केला, बघूया आपल्याला किती रुपये भेटतात ते। शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे चिंचवडला आणि त्याचे आपल्याला 230 रुपये काहीतरी भेटलेत। आणि पुढची ट्रिप आपल्याला लगेच लागली आहे, ताथवडेला ड्रॉप करायची आहे कस्टमरला। तर कस्टमरचं पिकअप काय 2 किलोमीटर आहे, 4 मिनटं दाखवतोय डिस्टन्स। तर आपण जाऊया पिकअप करायला आणि पिकअप करून कस्टमरला ड्रॉप केला, बघूया आपल्याला किती रुपये भेटतात। शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली इथं ताथवडेला, कुठेतरी कंस्ट्रक्शन एरिया काहीतरी आहे। तर 218 रुपये आपल्याला भेटलेत। आता इथून आपण तर मेन रोडला जाऊया पुनवल्याकडं, कारण तिथंच गेलो आपल्याला ट्रिप भेटेल, या साईडला तर कुठे भेटणार नाही। तर ठीक आहे मित्रांनो, जाऊया आणि तिथनं बघूया आता किती वेळ लागतं आपल्याला ट्रिप भेटायला। आता वाजले 1:30 वाजायला आलेत आणि आपली गाडी पण चालली आहे 97-98 किलोमीटर आणि CNG आपला आहे अर्ध्याच्या वर एक कांडी। तर बघूया पुढची ट्रिप कुठं लागते। तर मित्रांनो, शेवटची ट्रिप आपल्याला ते पुनवल्यावरनं म्हणजे पुन्हा हिंजवडीवरच समजा, हिंजवडीवरनं ट्रिप लागलेली कॅम्प जवळ आपण ड्रॉप केले। टोटल 31 किलोमीटर काहीतरी 31 किलोमीटरचं डिस्टन्स झालं टोटल आणि त्याचे आपल्याला 413 रुपये भेटलेत, म्हणजे पर किलोमीटर 12-13 रुपयांनी समजा। आणि आपल्याला ड्रॉप करायला 40-45 मिनटं तरी लागलेत। आता कॅम्पमधून आपण एक रिजर्वेशन ट्रिप आपल्याला लागली आहे, एअरपोर्टला ड्रॉप करायचं आहे। तर जाऊया पिकअप करून एअरपोर्टला ड्रॉप करूया, तिथं थोडं फ्रेश वगैरे होऊया, कारण आपल्याला थोडी झोप लागते, म्हणजे चाय वगैरे पिला आपल्याला फ्रेश वाटेल। रात्रीचं ते जरा तिथं 5-10 मिनटं घालवलेले बरे, असं झोपेत गाडी चालवण्यापेक्षा। तर ठीक आहे, आपण एअरपोर्टला कस्टमरला ड्रॉप करूया आणि बघूया आपल्याला किती रुपये भेटतात ते, किती किलोमीटरचे। तर कस्टमरला आपण एअरपोर्टला ड्रॉप केलं आहे, आपल्याला 10 किलोमीटरचे 205 रुपये काहीतरी भेटते, रिजर्वेशन ट्रिप होती म्हणून। तर आता इथनं आपण थोडा फ्रेश वगैरे होऊया आणि मग कंटिन्यू करूया 15-20 मिनटांनी। तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण एअरपोर्टला म्हणजे जुनं जे ड्रॉप पॉईंट होतं ते बंद आहे आणि न्यू जे टर्मिनल्स आहे ते चालू केले। तर विषय असा आहे
की आपण कधी पण इथं फक्त ड्रॉप आपल्या परमिट गाड्यांसाठी फक्त ड्रॉप फ्री आहे, पिकअप अजिबात फ्री नाही. इथं पिकअप करू तर आपल्याला फाईन भेटतो. तर कधीही आपण जिथं ड्रॉप करतोय कस्टमरला एअरपोर्टच्या जागी आपण जसं आपण कुठे ड्रॉप करतोय कस्टमरला एअरपोर्टच्या जागी एअरपोर्टमध्ये, तर तिथनं आपल्याला अजिबात पिकअप करायचं नाही. जर असं कोणी सहज येऊन विचारलं तरी मला ड्रॉप करता का, पर्सनल असं प्रायव्हेट भाडं जरी विचारलं तरी नाही बसवायचं. कारण आपण तिथं बसवलं आणि बाहेर जाताना टोल टाईप आपल्याला तिथं गेट असतो, जर तिथं थांबवलं तर तिथनं आपल्याला 500-550 फाईन भरावं लागेल. त्यानंतरच आपण बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे कोणतेही असे कस्टमरला बसू नये आणि जाऊ नये. कस्टमरला पिकअप करायचं आहे तर एरो मॉलमध्ये जाऊन करायचं. कारण जर आपण असं बाहेरनं पिकअप केलं तर आपल्या गाडीला आपण जर फाईन दिला नाही तर लगेच येतात आणि आपल्या गाडीला लॉक लावतात. पण ते लॉक जर लागला आपल्या गाडीला तर समजा आपल्याला फाईन भरल्याशिवाय काही उपाय नाही आहे. तर माझा ॲडवाईस हेच असेल की कोणीही एअरपोर्टच्या आतनं कधी पिकअप करू. ॲडवाईस म्हणजे हा नियमच आहे, एअरपोर्टच्या आतनं कधी पिकअप नाही करू शकत आपण. ठीक आहे, तर आता बघूया आपण पुढची राईड आपल्याला कुठे लागते. थोडं आपण इथं फ्रेश वगैरे होऊया. तर मित्रांनो आता वाजले 4:07 झालेत आणि आपली गाडी बंद चालली आहे 155 किलोमीटर आणि आपली अर्निंग झाली आहे 1700-1800 पर्यंत झाली आहे रात्री 10 ते आतापर्यंतची. तर आता आपण एअरपोर्ट जवळ आहे आणि आता आपण उबर आणि रॅपिडो दोन्ही लॉगिंग करू द्या आणि बघूया आपल्या पहिली ट्रिप कुठली लागते. तर मित्रांनो आपण एअरपोर्ट जवळ होतो आणि आपल्याला एअरपोर्टवरनं ट्रिप लागलेली पाषाणला आपण ड्रॉप केले आणि कस्टमरचे आपल्याला भेटलेत 223 रुपये आणि तिथनं 3 किलोमीटरनं आपल्याला दुसरं पिकअप लागलं लगेच. म्हणजे कस्टमरला ड्रॉप करायच्या अगोदर ट्रिप आली. आपण ॲक्सेप्ट करून ठेवलेली, तर ती 14 किलोमीटरला म्हणजे डायरेक्ट रेल्वे स्टेशनला ड्रॉप करायची होती. तर त्याचे आपल्याला भेटलेत 177 रुपये म्हणजे 176.22 पैसे. तर ठीक आहे, दोन्ही आपल्याला राईट 12-13 रुपये किलोमीटरने पडलेत. आणि आज असं हा नाही मित्रांनो, आपण जसं काल रात्रीपासून ऑनलाईन जसं आपल्याला कंटिन्यू ट्रिप येतातच आहे. आणि रात्रीपासून मी बघतोय पुणे सिटीमध्ये पूर्ण सर्च बोनस भेटतोय. सर्च बोनस म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये पण एक आम्ही सांगितलेलं, सर्च बोनस म्हणजे आपल्याला राईड जास्त आहेत आणि कॅब कमी आहेत. तर ते आज असं बघायला गेलं तर आज ईद आहे आणि ईदमुळं खूप जण बाहेर पण निघलेत, रात्रीचे पण निघतात ते आणि त्यामुळेच वाटतं ट्रिप जास्त आहेत. मला तर काल रात्रीपासून कंटिन्यू ट्रिप आहेत. तर आता आपण आलो इथं रेल्वे स्टेशनच्या इथं जो CNG पंप आहे, ऑनलाईन CNG पंप, CNG फिल करायला. तर आता CNG फिल करूया आणि बघूया. आत्तापर्यंतची अर्निंग आपली 2300-2400 झाली आहे. तर जर अजून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत करणार आहे तर माझ्या अंदाजे आपली 5000चं वरती इन्कम पार होऊन जाईल माझ्या अंदाजे. तरी बघूया, राईड तर काय कुठं कमी दिसताना कंटिन्यू राईड दिसतात ते. तरी आपण आता बघूया, फिल करूया आणि चहा वगैरे पिऊन परत ड्युटीला लागूया. पुढची ट्रिप आपल्याला शनिवारवाड्यापासून बेकराई नगरला ड्रॉप करायची लागलेली रॅपिडोची. पर किलोमीटर 16 रुपयांनी भेटला आपल्याला. 225 रुपये कस्टमरनी पे केलेत. आता बघा इथनं राईड मला तर नाही वाटत रॅपिडोनं लागेल लगेच. आपण उबरला पण ऑनलाईन जाऊया. बघ मला तर नाही वाटत रॅपिडो इथनं राईड लागेल लवकर. तर आपण उबरला पण ऑनलाईन जाऊया आणि बघूया पहिली राईड कुठनं लागते. पुढची ट्रिप आपल्याला लागली आहे उबरकडनं. कसबा पेठला काय ड्रॉप करायचं आहे. किती रुपये 100 काय ते दिसले आले पण आपण चेक नाही केलं. बघा कस्टमरला ड्रॉप करून बघूया. उबरच्या कस्टमरला इथं शनिवारवाड्याच्या समोर आपण ड्रॉप केलं आहे आणि जी ट्रिप आपण याच्या अगोदर रॅपिडोची घेऊन गेलो बेकराई नगरला, लगभग सेम डिस्टन्स असेल, फक्त 2-3 किलोमीटरचा फरक असेल. तरी आपल्याला रेटमध्ये खूपच फरक भेटला. आपल्याला त्याचे 142 रुपये काहीतरी भेटलेत. एक मिनिट आपण चेक करूया. 140 रुपये भेटलेत बेकराई नगरवरून शनिवारवाड्याच्या समोर यायला. आणि मगाच्या ट्रिपचे आपल्याला संचेती हॉस्पिटलपासून बेकराई नगरला जायला 225 रुपये भेटलेत. म्हणजे लगभग 70-80 रुपयाचा फरक आहे उबराच्या आणि रॅपिडोच्या रेटमध्ये. म्हणून आपण जास्त करून रॅपिडोच मारतो. पण रॅपिडोला पण विषय असा आहे की रॅपिडोचे राईड कंटिन्यू नाही आहेत, कंटिन्युअसली राईड येत नाहीत. आणि उबरच्या हे आहेत की कंटिन्यू राईड येतात. तर ठीक आहे, आता आपण उबरला ऑफलाईन आहे आणि रॅपिडोला ऑनलाईन आहे. आता हा कसा शनिवारवाडा जरा रशचा एरिया आहे, तर इथं आपल्याला राईड लागू शकते. आपण बघूया, 5-10 मिनटं वेट करूया. नाही लागलं तर मग आपल्या उबरला ऑनलाईन जाऊया. तर मित्रांनो आपण आहे आता चाकण आंबेडन चौकाच्या इथं. आपल्याला शनिवारवाड्याच्या अलीकडनं ट्रिप लागलेली. टोटल 48-49 किलोमीटरचे आपल्याला भेटलेत 529 रुपये. तासभर लागला आपल्याला, पण मोठी ट्रिप देऊन आपलं जरा टार्गेट लवकर जास्त कव्हर झालं. तर बरं, आता लांब आलो तर आपल्या रिटर्न सिटीमध्ये जायला पण अशी मोठी ट्रिप लागेल. तर बरं, आपलं टार्गेट पण लवकर कंप्लीट होईल. तर बघूया आता पुढची ट्रिप आपल्याला किती वेळात लागते आणि रॅपिडो पण ऑनलाईन जाऊया आता आपण. तर चाकणवरनं आपल्याला ट्रिप लागलेली एअरपोर्टची. तर कस्टमरला एअरपोर्टला ड्रॉप केलं आहे. आपल्याला चाकण आंबेडन चौकाच्या पुढच्या चौकात यावं लागलं. 29 किलोमीटरचे आपल्याला 346 रुपये भेटलेत. तर ठीक आहे, ओव्हरऑल ट्रिप बघूया आपल्याला कुठं लागतं. आता एअरपोर्टला जाऊ आपण. तर उबरवर लॉग इन आहे. तर बघूया उबरवर लागेल ट्रिप आपल्याला, नाही तर रॅपिडोला पण आपण जाऊया ऑनलाईन.
तर शेवटची ट्रिप आपल्याला भेटलेली विमाननगरवरनं मगरपट्ट्याला ड्रॉप करायचं होतं. 166 रुपये भेटलेत आपल्याला 9-10 किलोमीटरचं. ठीक आहे, रॅपिडोची ट्रिप होती. आता इथनं आपल्याला पुढची उबरची ट्रिप लागली आहे. तर कस्टमरला जावं पिकअप करायला आणि सुविधा पार्कला काय ड्रॉप करायचं 257 काय दाखवले. तर एक्सेप्ट केली आपण, कारण बाकीच्या ट्रिप उबरवर एकदम लांबचे पिकअप येत होते, 4-5 किलोमीटरच्या वरचे पिकअप. तर ते पिकअपला जाईपर्यंत कस्टमर कधी राईड कॅन्सल करतात, तर पिकअप येऊन मतलब नाही. तर आपल्याला आता भेटलंय 4 मिनिटाच्या अंतरावर आहे पिकअप आणि सुविधा पार्कला ड्रॉप करायचं आहे. 250 काय दाखवलेले. कस्टमरला ड्रॉप करूया आणि आपल्याला किती किलोमीटरचे किती भेटतात बघूया. आपण कस्टमरला आपण भोसरीला ड्रॉप केले आणि आपल्याला त्याचे 245 रुपये भेटलेत. टोटल किलोमीटर आपलं भरलं आहे 20 किलोमीटरचे आपल्याला भेटलेत 245 रुपये. तर ठीक आहे, पुढची ट्रिप लागली आपल्याला. कस्टमरला पिकअप करायला ड्रॉप केला, बघूया आपल्याला किती किलोमीटरचे किती भेटतात. उबरकडून ट्रिप लागली आपल्याला. ट्रिप आपल्याला लागली आहे बाजूला 2 किलोमीटरवरच पिकअप आहे आणि 300 काय दाखवले. कुठे ड्रॉप व्हायचे नाही भेटला, अमाऊंट जास्त म्हणून लगेच आपण एक्सेप्ट केली आहे. तर कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केल्यावर बघूया आपल्याला टोटल किती रुपये भेटतात. तर मित्रांनो, शेवटची ट्रिप जी आपण उचललेली जास्त अमाऊंट होती 300 काहीतरी म्हणून ॲड्रेस आपण नव्हता बघितला. तर ॲड्रेस त्याचा होता राजगुरुनगर, जो आपल्या चाकणच्या आपण पुढं 10 किलोमीटर काहीतरी आहे. आउटसाईडच ट्रिप होती, पण आपलं नशीब चांगलं की आपण तिथं ट्रिप ड्रॉप केली. आपल्याला त्या ट्रिपचे 28 किलोमीटरचे 327 रुपये काहीतरी भेटले, 326.3 पैसे काहीतरी. ठीक आहे, ते 11-12 रुपयांनीच आपल्याला पर किलोमीटर 11-12 रुपयांनीच आपल्याला ट्रिप भेटली आहे. पण हेच की अशी ट्रिप घेण्यामध्ये रिस्क एवढंच असतं की आपण जर आउटसाईडला जाऊ तर रिटर्न आपल्या ट्रिप भेटेल की नाही भेटेल. आपल्या 10-12 किलोमीटर परत यावं लागेल एरियामध्ये किंवा चाकण त्या साईडला, तर आपल्याला तिथनं पुणे सिटीला यायला ट्रिप भेटेल असं होऊ शकतं. म्हणून ट्रिप घेताना एकदा ॲड्रेस नक्की बघत जावा. आउटसाईडचे असेल तर असं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. खाली बघायचं आपल्याला 10-15 किलोमीटर अशी एमटी गाडी फिरवावी लागेल. पण आपलं नशीब चांगलं होतं म्हणून आपल्याला जेव्हा कस्टमरला ड्रॉप केलं त्याच्या 5 मिनिटांनीच आपल्याला तिथनं 2 किलोमीटरवरनं ट्रिप लागली बानेरची. तर त्याचे आपल्याला टोटल 529 रुपये भेटलेत. किलोमीटर झाले आपले 44 किलोमीटर. तर 44 किलोमीटरचे आपल्याला 529 रुपये भेटलेत. त्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आला, म्हणजे आपल्याला जाणं काय वेस्ट गेलं नाही आहे. आपलं टार्गेट पण कंप्लीट झालं, मोठ्या 2 ट्रिप भेटल्या. तर ठीक आहे, आता आपण बानेरला आलो आहे आणि आता वाजले 5:19. तर आपल्याला 10 वाजेपर्यंत काम करायचं आहे. तरी बघू, जर अजून आपले 1000-1500 लवकर झाले तर आपण जाऊया घरी. जास्त पण लोड गेला नको, कारण जर आपण आता जास्त लोड घेऊ तर दुसऱ्या दिवशी आपल्याला कामाला जायची इच्छा होणार नाही किंवा थकवा किंवा झोप जास्त येईल, तर एक्स्ट्रा काम करून काय मतलब नाही राहत. त्यामुळे आपण बघूया 1000-1500 अजून अर्निंग करूया. 10 वाजेपर्यंत बघूया. 10 वाजेपर्यंत बघूया काम करायचं. जर 10च्या अगोदर आपले 1000-1500 झाले तर आपण ऑफलाईन जाऊया आणि घरी जाऊया. जर नाही झाले तर आपण 10 पर्यंत कंटिन्यू करूया, जेवढे होतील तेवढे बघूयात. तर आता आपण इथनं रॅपिडोला ऑनलाईन जाऊया बानेर साईडला, कारण रॅपिडोला या टायमिंगला रेट चांगला येतो. तर बघूया आता पुढची ट्रिप आपल्याला कुठं लागते. तर पुढची ट्रिप लागली आपल्याला रॅपिडोकडनं विमाननगरला ड्रॉप करायचं. 260 काहीतरी रुपीज दाखवलेले. किती किलोमीटर ते आपण प्रॉपर बघितलं नाही. कस्टमरला आता पिकअप करूया आणि ड्रॉप केलं, बघूया आपल्याला किती रुपये भेटतात ते. तर बघा, असे पण कस्टमर असतात. आपण जी रॅपिडोची लास्ट राईड लागलेली आपल्या विमाननगरची, कस्टमरला पिकअप करायला आपण गेलो, ऑन द वेत होतो आणि 1 मिनिटाचं डिस्टन्स काहीतरी बाकी असेल आणि कस्टमर राईड कॅन्सल केली. तर आपल्याला त्याचे 20 रुपये ते भेटलेत वॉलेटमध्ये कॅन्सलेशन फी. सो असो, पण असं पण काय कस्टमर असतात, लेट नाही झालं तरी कस्टमर जरी. सो असे कस्टमर पण असतात की रायडर टाइम टू टाइम येतोय लोकेशनवर, त्यांना मॅपवर दिसतंय तरी ते जवळ आले आणि राईड कॅन्सल केली. सो आपल्याला कॅन्सलेशन फी तर भेटली आणि आपल्याला पुढची राईड पण लागली येवलेवाडीची 300 काहीतरी रुपये दाखवलेले. तर आपण आता चाललोय कस्टमरला पिकअप करायला. कस्टमरला पिकअप करूया, ड्रॉप केला, बघूया आपल्याला किती रुपये भेटतात त्याची. लास्ट ट्रिप जी आपल्याला लागलेली येवलेवाडीला ड्रॉप करायची होती, आपण ती ड्रॉप केली आहे. पण आपल्याला त्याला काही व्हिडिओ बनवायला टाइम भेटला नाही, कारण आपल्याला लगेच दुसरी ट्रिप लागली. अमाऊंट जास्त होती, 511 रुपयाची होती. आधीच्या ट्रिपची आपण डिटेल सांगतोय. ती वेगवेगळ्या ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 318 रुपये भेटले पर किलोमीटर. 12 रुपयांनी पकडा ही ट्रिप भेटली आणि लगेच आपल्या तिथं 5 मिनिटाच्या डिस्टन्सवर ट्रिप लागली मोशीला ड्रॉप करायचं होतं. त्याचे आपल्याला टोटल 511 रुपये भेटलेत, म्हणजे पर किलोमीटर 14 रुपयांनी ही राईड लागली आपल्याला. तर ठीक आहे, आता आपण इथं मोशीमध्ये आहेत. आता आपलं टार्गेट कंप्लीट व्हायला फक्त 300-400 रुपये कमी आहेत. तर बघूया, आता घराकडली ट्रिप बघूया, कारण मग आपल्या घरी जाऊन बाकीचे व्हिडिओ वगैरे एडिट करून आणि आजची इन्कम वगैरे तुम्हाला सांगता येईल. तर मोशीवर आपण शेवटची ट्रिप घेतली वाकडीची. आपल्याला 209 रुपीजने भूमकर चौकाकडे ड्रॉप करायचे. त्याचे ड्रॉप केले आपण कस्टमरला, त्याचे आपल्याला 209 रुपये भेटलेत. तर आजचं टार्गेट वगैरे आपलं झालं आहे. तर आता आपण डायरेक्ट जाऊया घरी आणि घरापाशी गेला आपण आजच्या या 24 आवर्स ऑन ड्युटी चॅलेंजमधली इन्कम बघूया किती झाली. माझ्या लगभग या टायमिंगला जास्त झाले असेल, कारण ईदमुळं आपल्याला रात्री कंटिन्यू राईड होत्या, म्हणजे असं नॉनस्टॉपच होत्या. तरी आपण एकदा बघूया घरी गेल्या आणि मग बाकीची डिटेल मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो, आपण आलो आता घरी. आता आपण बिल्डिंग खाली आहे आणि आपली रात्री 10 ते आता वाजले 9:38. तर टोटल 10 आपण 24 आवर्समध्ये 24 आवर्स कंटिन्यू काम करू नाही शकलो आहे. आपल्याला मध्ये नाश्त्याला वगैरे चहा वगैरे पहिला परत जेवण करायला वगैरे टाईम गेला आहे. तर म्हणजे असं सगळं CNG भरण्यामध्ये वगैरे सगळं टाईम काढून आपण 18 ते 19 तास असं पकडा, 18 ते 19 तास कंटिन्यू काम केलं आहे. त्याची आपली अर्निंग झाली आहे टोटल. उबरचे झालेत 4241, रॅपिडोचे झालेत
1388. त्याचे टोटल आपले झाले 5629 रुपये. त्यातला आपला CNG गेला बघा, रात्री एकदा फुल केला आपण आणि आता अर्धा गाठी आहे, म्हणजे टोटल आपला 1200 रुपये CNG गेला असेल. तर आपला अर्निंग झाली आहे टोटल 4429 रुपये टोटल 19 तासामध्ये, म्हणजे 18 ते 19 तासामध्ये कंटिन्यू काम करून आपली अर्निंग झाली आहे 4429 रुपये. तर ठीक आहे, आपल्या मायनस जे डे गेलेत आपले तर हे कंटिन्यू झालं. पण हे टार्गेट आपलं कंप्लीट का झालं, कारण काल ईद होती. ईदमुळे आपल्याला रात्री कंटिन्यू लगातार ट्रिप होत्या, त्यामुळे आपलं टार्गेट लवकर कंप्लीट झाले. जर आपल्याला असं ईद वगैरे नसती, काय फेस्टिवल नसता, तर माझा आधीचा एक्सपिरियन्स आहे की रात्री 1:30 ते 2:45 पर्यंत तुम्हाला एवढ्या राईड कंटिन्यू नसतात. जर तुम्ही चुकून कोणती राईड हाय रेट आहे, म्हणजे 200, 300, 350ची राईड असेल, तुम्ही पिकअप जास्त अमाऊंट म्हणून पिकअप करतो आपण आणि आउटसाईडला जातो. आउटसाईडला गेल्यानंतर तिथून आपल्याला रिटर्न राईड भेटत नाही. तर आपल्याला 10 किलोमीटर 5 किलोमीटर हायवे पाशी किंवा कुठं एरियामध्ये येण्यासाठी एमटी यावं लागतं. तर त्यामध्ये तेवढा CNG आपला वेस्टच होतो. म्हणजे तुम्ही असं खा किंवा फिरून खा, एकच पडलं जातं. तर माझी ॲडवाइस येत असेल की रात्रीचं ड्युटी करण्यापेक्षा मॉर्निंगला तुम्ही 3, 3:30, 4 वाजता निघा. मॅक्स 4 वाजता सकाळी लवकर निघा. तर तुमची इव्हिनिंगला 4 ते 5 पर्यंत सगळं CNG कट होऊन 2000 ते 2300 रुपये 100% वाचतील डेलीची अर्निंग. तो उबर आणि रॅपिडो यूज करतोय. ओलाचा आपण सध्या नाही करते, कारण आपल्याला पुढच्या महिन्यात 10 दिवसाची एक प्रायव्हेट ट्रिप आहे. याबद्दल पण मी तुम्हाला अपडेट देणार आहे. पण आपल्याला आउट ऑफ स्टेट जायचं, त्यामुळे ते परमिटचं मी RTO मध्ये सध्या विचारतोय. तर त्याचा जसा अपडेट येईल त्यानंतर आपण त्याच्यावरही एकदा आउट ऑफ स्टेटचं पण ट्रिपची व्लॉग बनवणार आहे. तर तुम्हाला अपडेट भेटेल आपल्या चॅनलवर. तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला नक्की माझी जे काही न्यू अपडेट असेल आउट ऑफ स्टेट ट्रिपची, प्रायव्हेट ट्रिप आहे, त्याबद्दलही तुम्हाला नक्की मी प्रॉपर अपडेट देईल. कारण बायचान्स जर कोणाला आपल्या मित्रांमध्ये कोणाला अशी प्रायव्हेट ट्रिप येईल आउट ऑफ स्टेटची, तर त्याची काय प्रोसेस असते, आपल्याला काय करावं लागतं, याबद्दलही माहिती भेटेल. तर मित्रांनो, चला आता इथंच एंड करूया. आणि आपला जो आता 24 आवर्स ऑनलाईन ड्युटीचा चॅलेंज आहे, त्यामध्ये आपल्याला आज थोडाफार फायदा झाला आहे, कारण ईद असल्यामुळे आणि कंटिन्यू राईड होता त्यामुळे. बाकी जर आपण ईद वगैरे नसते तर आपलं सेम तेच जे आपण 2 दिवसावर कमवतो तेच 19-20 तासामध्ये कमवलं असतं. म्हणून ते एक्स्ट्रा राबून काय उपयोग नाही आहे, कारण कोणताही एकटा माणूस प्रॉपर 24 आवर्स राईडचं पण कंटिन्यू काम करू शकत आहे. कारण माणसाला झोप येते. तिथे मला स्वतः कारण रात्री 2दा झोप यायला लागली. मी 2दा फ्रेश वगैरे झालो, त्यानंतर प्रॉपर चाय वगैरे पिल्यानंतरच गाडी चालू शकलो. कारण झोपेत गाडी चालवणं पण रिक्स आहे. जीवाशी उगाच आपला खेळ नको. त्यामुळं मी तेच ॲडवाइस देईल की आपलं मॉर्निंगला ड्युटी करा किंवा एका गाडीत 2 माणसं राहा, कारण त्याच्याने गाडीचे जी एका गाडीत 2 माणसं राहा. जर तुमच्या घरातलं कोणी असेल तर अजून चांगली गोष्ट, कारण गाडीची जी डाऊन पेमेंट असेल किंवा EMI असेल तो, किंवा गाडीची जी किंमत असेल ती तुम्हाला जर 2 जण एका गाडीवर काम करताल तर वर्षभरात किंवा 10-11 महिन्यात आरामात निघून जातील. तर मी एकच ॲडवाइस देईल की असं कोणी ट्राय करू नका 24 आवर्स काम. जर कोणाला करायचं असेल तर मी एकच बोललो, दुपारची चांगली झोप काढा. पूर्ण दुपारी चांगली झोप काढा, त्याच्या कारण तुम्हाला रात्रीची झोप येणार नाही. तर तुम्ही प्रॉपर ड्युटी करू शकता. त्याच्याने मग काय एकदा ते पण कधी 1-2 दिवस फक्त एखादा टाइम करू शकतो. जर कंटिन्यू असं करायचं म्हटलं तर कोणालाही पॉसिबल होणार नाही. गाडीचं नुकसान होण्यापेक्षा आपण प्रॉपर 12 तास काम केलेलं परवडेल, हीच माझी ॲडवाइस असेल. तर मित्रांनो, चला भेटूया आपण उद्याच्या व्लॉगला. आता लेट झालं आहे, आपल्याला आता व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं. तर जर तुम्हाला माझा हे 24 आवर्स ऑनलाईन ड्युटीचं चॅलेंज आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा.